स्वागतम सुस्वागतम. मंडळी, एक आपुलकीचा प्रश्न. कसे आहात? क्या बात आहे. आपल्या सर्वांवरती भगवंताची कृपा तर आहेच, पण बार्शी तर म्हणजे उत्कृष्ट सुज्ञ, रसिक, संगीत समजणारे आणि संगीत जोपासणारे. म्हणूनच श्री भगवंत बहुउद्देशीय संस्था आणि श्री भगवंत देवस्थान आपल्यासाठी अशा भव्य दिव्य महोत्सवाचं या ठिकाणी आयोजन करत असतात. आणि या महोत्सवाच्या निमित्ताने ते आपल्यासाठी, आपल्या मनोरंजनासाठी उत्तम कार्यक्रम या ठिकाणी घेऊन येत असतात. यासाठी जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्याच पाहिजे. धन्यवाद. श्री भगवंत महोत्सव 2025 आज पहिला दिवस. आजचं खास आकर्षण म्हणजे ज्या कलाकारांना आपण रुपेरी पडद्यावर पाहिले, ज्यांची गाणी आपण चित्रपटांमधून ऐकत आलो आहोत, आज अशा कलाकारांना आपण या मंचावर पाहणार आहोत, त्यांची गाणी ऐकणार आहोत. तर मी अधिक वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करते. भगवंताच्या चरणी स्वर सुमने वाहून या कार्यक्रमाला मी सुरुवात करते. पहलगाम मध्ये झालेल्या थैंक यू सो मच मैडम. मैं चाहता हूँ कि यहाँ पर जितने भी हमारे वार्षिकवासी यहाँ पर आए हैं, सर्व मान्यवरांना, सर्व गावकऱ्यांना, माझ्या बहिणींना, माझ्या बंधूंना मानाचा मुजरा. श्री भगवंतच्या चरणी आम्ही सर्व आलेलो आहोत. सर, तत्पूर्वी मला असं वाटते की आपण पहलगाम या भ्याड हल्ल्याचा निषेध करतोय आणि त्या वीर जवानांना आपण चार शब्द आदरांजली वाहतो. आणि जे पहलगाम मध्ये जे आपले भारतीय शहीद झाले त्यांच्यासाठी सुरुवातीला ही आदरांजली. मैं चाहता हूँ कि यहाँ पे जितने हैं अब 2 मिनिटांसाठी आपल्याला थांबवून त्याला श्रद्धांजली द्यायचं प्लीज. सगळ्यांना प्लीज, सगळे एक मिनट वॉल्यूम बढ़ाओ थोड़ा सा, मेरा और मॉनिटर बढ़ाओ प्लीज, और थोड़ा बढ़ाओ. चेक और बढ़ाओ थोड़ा सा. हे गाणं आम्ही सर्व थांबूनच ऐकतील. 2 मिनिटाचं गाणं आहे त्या वीर जवानांसाठी. चारों धाम है. हिंद देश के शहीदों को कोटि कोटि प्रणाम है. जहाँ गिरा है रक्त तुम्हारा, मेरे तो चारों धाम है. हिंदू जहाँ श्रद्धा से नमन करता है, हिंदू जहाँ श्रद्धा से नमन करता है, और मुस्लिम जहाँ इज्जत से सर झुकाता है. जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुत रोज आती नहीं. जिंदा रहने के मौसम बहुत है, मगर जान देने की रुत रोज आती नहीं. हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे वो जवानी आँखों में नहाती नहीं.
साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम विदा जानकर साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों। खींच दो अपने मुंह से जमीन पे लगे इस तरह से आए रावण कोई तोड़ दो अगर हाथ उठने लगे छूने पाएगा सीधा कदम कोई ना बुझे तुम्ही लक्ष्मण साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा या वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा या वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों अब तुम्हारे हवाले सर्वांना मी खाली बसण्याची विनंती करते। मंडळी, आपल्या दमदार आवाजांनी आणि आपल्या दर्यादिलीने आता ज्यांनी आपल्या समोर हा परफॉर्मन्स सादर केला ते मोहम्मद आयाज, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, अनुराधा पौडवालजी, साधना सरगमजी यांनी आवाज महाराष्ट्राचा महागायक विजेता म्हणून यांची निवड केली। यांच्या पाठीवरती हात देऊन त्यांनी त्यांचा गौरव केला। आतापर्यंत यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे, अनेक पुरस्कार यांना मिळालेले आहेत। त्यातली कलाश्री पुरस्कार, गोवा रत्न पुरस्कार, प्राईड ऑफ श्रीलंका पुरस्कार, सौदी अरब येथील दूतावासात त्यांना कॉन्सल जनरल ऑफ इंडिया यांच्यातर्फे मानचिन्ह, साऊथ आफ्रिका येथील दरबारच्या महापौर यांच्या हस्ते मानपत्र, कला गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे। थैंक यू सो मच। मैं वैसे बहुत छोटा कलाकार हूँ मैडम, आपका बरोबर बड़ा बघा मी तुमच्या अंदाज आहे। मैं भी शेतकरी परिवार से हूँ, माझ्या एवढे शेतकरी आहेत। आज सर्व माझे भाषिकर सोलापूर जिल्ह्यात जेवढे दूरदूरून इथं आलेले आहेत श्री भगवंताच्या चरणी, तर आज त्यांचं गुणगान गाऊया आपण। आम्ही सर्व त्यांच्या गुणगानासाठी आलेलो आहोत, तर त्यांच्या उनकी शान में हम पहले भजन गाएंगे। थैंक यू सो मच। थैंक यू। दर्शन
त्याच वाणी संत जोगवाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता दर्शन दे दर्शन दे मेरे भगवंता दर्शन दे मेरे भगवंता किती अंतराता पाशी अनंता किती अंतराता पाशी अनंता दर्शन दे मेरे भगवंता दर्शन दे मेरे भगवंता दर्शन दे मेरे भगवंता। थँक्यू सो मच। आपण बाप्पांच्या चरणी एक आपण विसरू शकत नाही, कारण आमच्या कार्यक्रमाची सुरुवातच मी बाप्पांच्या नाव करतो। आज बाप्पा आणि भगवान जी का मेल है। आज खास करून मुंबईवरून इतके मोठे मोठे दिग्गज गायक, कलावंत, सिनेमॅन, अभिनेत्री आपल्या सेवेशी आलेले आहेत। खूप असल्या 44 डिग्री ऊन आहे, 40 डिग्री ऊन मध्ये या भगवंताच्या चरणी, या 82 वर्षेकरांच्या चरणी त्यांच्या सेवेशी इतके मोठे दिग्गज आज आपल्या सोबत आहेत। सगळ्यांनी संगीताचा आनंद घ्यावा, आम्हाला आशीर्वाद द्यावा। चलो जाए। हाँ रामा ये है बघा, चेक 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 हॅलो। हे देवा तुझ्या दारी आले, गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई हे तेरे वादिली हाथ उद्धार कराया अभाची छाया तुझी समिंदराची माया बोरिया 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 बोरिया
संगीताचा आशीर्वादा गरीबांच्या वारी माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली उद्धारे कराया अभागी छाया तुझी समुद्राची माया थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आता आपल्याला ऐकायचं आहे दिग्गज गायक गायकीनं आवाज माझं झालं. मला असं वाटतं की यानंतर मी मंचावर आमंत्रित करते आपल्याच गावची आपली लाडकी लेक बेला सुलाखे यांना. बेला जे लहानपणापासूनच संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. आशा भोसले, स्वर्गीय किशोर कुमार यांच्यासोबत त्या भारतात आणि भारताबाहेरही त्याने अनेक कार्यक्रम केलेले आहेत. त्यासोबतच त्या मराठी भाषिक असतानाही त्या बंगाली, गुजराती, तामिळसह अनेक भाषांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. माधुरी दीक्षित, प्रीती जिंटा, करिश्मा कपूर यांच्यासाठी त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. मॅडम आपलं खूप खूप स्वागत. तसेच या व्यतिरिक्त त्या कुशल चित्रकारही आहेत आणि छायाचित्रकारही आहेत. आणि यानंतर आपण बेला सुलाखे यांना ऐकूया. यांच्यासाठी अजून एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपल्याच गावचे आहे. यांनी आपल्या गावचं नाव 7 समुद्रा पलीकडे त्यांनी गाजवलेलं आहे, घेऊन गेलेलं आहे. धन्यवाद. माझ्या बार्शीच्या माझ्या लोकांना माझ्या मनापासून सप्रेम नमस्कार. अनेक वर्षांनंतर आज परत आपली भेट होती आहे. तुमच्या समोर येण्याचं भाग्य मला मिळालं भगवंताच्या आशीर्वादाने. खूप खूप मनात गाण्यांपेक्षा बोलावंसं जास्त वाटावं अशी ही वेळ आहे खरं म्हणजे. इतक्या आठवणी आहेत. पहिलं आयुष्यातलं गाणं मी इथेच गायले होते भगवंताच्या समोर. आज तेही गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे. तुम्ही म्हणायच्या आतच मी हे सांगते की मी ते गाणार आहे नक्की. पण आता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ
देत या वाद्यवृंदासाठी. आणि काही भूल चूक झाली तर क्षमा असावी, कारण काही रिहर्सल नाही, काही नाही, फोनवरती फक्त गाण्यांची लिस्ट पाठवली आणि आता गाणी होत आहे. तो एक हिंदी मराठी दोन्ही गाणी मी पेश करणार आहे. थोडा मॉनिटरमध्ये आवाज द्या, त्यांना व्हॉइस मिळत नाही आहे. आता एका मराठी एक दोन अंतरी आठवत राहते मी मराठी.
आणि आता ते गाणं गातीये, कदाचित आपल्यापैकी कोणी जे इथे आता वरिष्ठ लोक आहेत त्यांनी मला त्या काळातही ऐकलं असेल. मी केशवा माधवा हे गाणं एक अंतर ऐकवते. ते मी पहिल्यांदा या मंदिरामध्ये भगवंताच्या समोर गायले होते आणि भगवंताच्या आशीर्वादानेच आजही मी तुमच्या समोर गातीये असं मला आणखी Yeah.
बार्शीत नाही आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, भगवंताच्या आशीर्वादांनी मी काय काय केलं हे सगळं तर मी काही नाही गाऊन दाखवू शकत आता. पण एक माझं गाणं 94च्या काळात 90sमध्ये आलं होतं, जे मी फिल्म इम्तिहानसाठी गायले होते. कुमार शानू आणि मी, अन्नू मलिकचं म्युझिक होतं आणि कुमार शानू बरोबर मी गायलं होतं. त्याच्यात इम्तिहान सिनेमा, तुम्हाला कोणी गाणं खूप पॉप्युलर होतं, पिक्चर आठवत असेल तुम्हाला तर, रवीना टंडन, सैफ अली खान आणि सनी देओलचं पिक्चर होतं. त्यातल्या एक गाण्याच्या मी 4 ओळी तुम्हाला ऐकवते. भी मगर कोई जोर नहीं, चाहा तो बहुत न चाहे तुझे, चाहत भी मगर कोई जोर नहीं, दिल तो है तुझसे आ ही गया, दिल का सनम ये कसूर नहीं, चाहा तो बहुत हो, चाहा तो बहुत। Thank you very much. ओके, आता एक जुना लता मंगेशकरांचं SD बर्मन साहेबांनी म्युझिक दिलेलं गाणं. बरीच गाणी आहेत, बरेच कलाकार आहेत, वेळ कमी आहे, पण मी परत येईन ह्या गाण्यानंतर आणखी.
जोरदार टाळ्या होत होते आपल्या धन्यवाद. मिलाताईसाठी. मी परत येईन आणि duets ऐकूया. तुम्हाला असं जाऊ देणार नाही. तुमचे आदरणीय आमदार साहेब बसले होते, आझाद साहेब बसले. त्यांची फरमाईशी आहे पर्वत की उस पार. खूप ही जबरदस्त गाणं, कारण तुमचं सगळे ते परफॉर्म बघत असतात, ते आवर्जून तिथे तुम्ही सादर करा. और इसके बाद हमारी महाराष्ट्र की शान सुपरस्टार वर्षा उस्मानी की, वर्षा जी की पहले एक गीत, उसके बाद वर्षा जी का धमाल हम सबको सुनना है, देखना है. और हमारे जितने महिलाएं बैठे हैं, माँ बहने, कसं वाटतंय? सगळे हातपट्टी करा जोरदार, कारण ते वर्षाताईंना ऐकतात. तुमचा आवाज वर्षाताई पण जायला पाहिजे. जोरदार बोला, कसे आहात तुम्ही? वर्षाताईंना ऐकायचंय ना? क्या बात है. फिर उसके बाद जिनके गीतों से हमारी सुबह शाम होती है, ऐसी बॉलीवुड की बहुत बड़ी प्लेबॅक सिंगर सपना अवस्थी जी. चले छैया छैया ऐकलात काय? परदेश परदेशी जाना नहीं ऐकलात काय? मैं आई हूं यूपी बिहार लुटने. क्या बात है. तर सगळं आपल्याला धमाल करायचा, आनंद घ्यायचा या गाण्यांचं. क्या बात है. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. इथून किती लोक बसलेत ते दिसत नाहीये म्हणून मी असं बघतीये. तर खूप छान वाटतंय, एवढ्या उकाड्यात तुम्ही इथे सगळे आलाय आणि खूप छान वाटलं. मी परत येईन, खूप गाणी अजून आहेत. मी परत दीदी हे बघतायत ना तुम्ही, हाँ ये सर्व महिला नारी शक्ति यहाँ से लेकर लास्ट तक है, एब्सोल्युटली. और यहाँ से हमारे सब यहाँ से लास्ट तक है. बिल्कुल बिल्कुल. थँक्यू. याच्यानंतर हो अच्छा, टॉर्च लागेल सर्व. टॉर्च प्लीज, मोबाईल ओपन करा तुमचे सगळ्यांचे. चलो एक अंतराल ले लो. कमा
हा तुम्ही ही टॉर्च चालू ठेवा. क्या बात है, बहुत सुंदर. सारे जितने सब वा वा वा, एक मिनिट माझा कॅमेरा. सगळे. क्या बात है, क्या बात है. आप करते कॅमेरा. नहीं, आपको मिल जाएगा दीदी, आपको HD क्वालिटी में मिल जाएगा ये. इतके छान दिसत आहेत की मी हा क्या बात है, क्या बात है, बहुत सुंदर आती. क्या बात है दीदी, ऐसा रुकिए, फोटो लेंगे. चलिए अच्छा फोटो लो. ये बार्षिक खरे रसिक, इनके लिए तालियां हो जाती थी, इनके लिए तालियां. कम ऑन, ये चालू रहने तो कंटिन्यू. आप गाना बहुत अच्छा गाना है. ये हम मनोज कुमार को ट्रिब्यूट देते हैं. सगळ्या लोकांना, सगळ्या जनतेला, सगळ्या जगाला कळायला पाहिजे की माझ्या बार्शीचे लोक किती सुंदर आहेत. क्या बात है, जय हो बार्शी का. ब्युटिफुल. चलिए, एक प्यार का नगमा है. ये गीत अमर हो गया. नुकतेच आपले मनोज कुमार जी ज्यांनी देशासाठी अनेक फिल्म बनवले, देशाला क्रांती घडवली, लोकांमध्ये जागृत निर्माण केली, असे देशभक्त मनोज कुमार साहेबांच्या त्यांना एक मानवंदना म्हणून एक प्यार का नगमा हे गाणं आपण सादर करत आहोत. त्याच्यानंतर वर्षात येत आहे. ये लाइट ऐसे चले तो हम, हाँ प्लीज इसको बंद मत करना, ये हमारी ताकत है. प्यार का नगमा है, जिंदगियां कुछ भी नहीं, तेरी कहानी है, तेरी कहानी है, प्यार का नगमा. ब्युटिफुल. थँक्यू फॉर जॉईनिंग अस. खूप छान आता हा व्हिडिओ आय एम गोइंग टू सेव्ह इट अँड अपलोड इट. पुन्हा येतील पेलाताई. आता आपल्याला ऐकायचं वर्षापर्यंत. आणि यानंतर महाराष्ट्राची शान सुपरस्टार अभिनेत्री ज्यांनी आपल्या उत्तम अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने आपल्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजत आहेत, अशा सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना मी मंचावर आमंत्रित करते. ब्रह्मचारी या नाटकामधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. गंमत जम्मत, सगळीकडे बोंबाबोंब, लपंडाव, आमच्यासारखे आम्हीच अशा अनेक मराठी चित्रपटांमधून त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. त्याचबरोबर हिंदी चित्रपटातही दिलवाले कभी नहीं हारेंगे, साथी, तिरंगा, अर्जुन, मंगल पांडे अशा अनेक हिंदी चित्रपटातूनही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. याचबरोबर त्या उत्तम अभिनेत्री तर आहेतच, पण त्याबरोबर त्या उत्तम गायिकाही आहेत. आज आपण त्यांना ऐकणार आहोत. त्यांनी कोकणी या अल्बम मधून गायन केलेलं आहे, तसेच शिवयोगी सिद्धराम याही अल्बम मध्ये त्यांनी गायन केलेलं आहे. तर मी वर्षाजी यांना आमंत्रित करते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. शोभा काला हो जोरिया दीदींसाठी. क्या बात है, नारी शक्ती जय हो. क्या बात है. माइक नमस्कार. बार्शीच्या सर्व रसिकांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा. मी आत बसून ऐकत होते. इतकं सुंदर मंत्रमुग्ध वातावरण झालेलं आहे आणि सर्वप्रथम मी भगवंताच्या चरणी माझा नमस्कार अर्पण करते. खरोखर भगवंत म्हणजे कुठे असतात, चराचरात असतात, आपल्याला दिसत नाही, पण त्यांचा भास जळी काळी स्थळी काष्टी म्हणतात तसं. जेथे जातो तेथे तू माझा संगाती असाच भास होत असतो आपल्या सगळ्यांना. आणि काय योगायोग आहे या भगवंतांच्या
महोत्सवात मी यावर्षी सामील झाले आहे. त्यामुळे जी कोर कमिटी आहे भगवंत मंदिराची, त्यांची मी अत्यंत ऋणी आहे, कृतज्ञ आहे. आणि योगायोग असा की मागच्या वर्षी सुद्धा भगवंत महोत्सवात मी सामील झाले होते. असं मला काही रसिकांनी इथे सांगितलं, मी विसरले होते. सारखं काहीतरी होतंय. हे नाटक मी भगवंत महोत्सवात सादर केलं होतं प्रशांत दामले यांच्यासोबत. तर मला खूप आनंद झाला की खरोखर अतिशय काय म्हणतो आपण त्याला, एक दुग्ध शर्करा योग आहे, अतिशय सुंदर योग आहे. आणि सुरुवातीलाच मोहम्मद अयाज यांनी जे वातावरण, जो सूर छेडला, तो म्हणजे इथपर्यंत अगदी पोचला. खरोखर काय गायक आहे. म्हणजे मध्येच आपण भगवंताच्या चरणी लीन झालो, मध्येच भक्तिरसात गेलो, मध्येच रोमांचित झालो. काही गाणी ऐकून, प्रणय गीतं ऐकून खरोखर तुमच्या स्वरात जादू आहे. आणि त्याच्यानंतर बेलाजी आल्या आणि बापरे, एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी तुमच्यासमोर सादर केली. आणि या बार्शीच्या कन्या आहेत हे मला आजच कळलं. आणि खूप तुम्हाला आनंद झाला असेल आणि मलाही आनंद झाला. आणि बार्शी बरोबर माझं नातं खूप जुनं आहे. 30 वर्षांपूर्वी वर्षा उसगावकर नाईट या माझ्या कार्यक्रमाचा सादरीकरण मी इथे केलं होतं. त्या सगळ्या आठवणी मनात जाग्या होत होत्या आणि मी भूतकाळात गेले होते. खूप बार्शीकरांना मी समर्पित करते आता माझी गाणी. मी काही गायिका नाही आहे, मी काय म्हणतो आपण त्याला, गायिका झाले असते पण थोडीशी अभिनयाकडे वळल्यामुळे रियाज कमी पडला. त्यामुळे मी एक बाथरूम सिंगरपेक्षा थोडीशी जास्त आहे असं मी म्हणेन, अ लिटिल मोर देन अ बाथरूम सिंगर. तर आता तुमच्या समोर माझ्या सिनेमातली काही गीतं सादर करते, याचा मला आनंद आहे. वर्षाताईंनी ज्या ज्या पिक्चरमध्ये काम केले सगळे फिल्म्स सुपर डुपर हिट झाल्या आणि गाणी तेवढी आजपर्यंत आपण सगळं ऐकतोय. शेतात असो, गावात असो, शहरात असो, कुठेही असो, दिदीची गाणी आपल्या कानावरती येतात. खूप गाणी आहेत जी गाणी अमर झालेली आहेत, तीच गाणी आपल्यासमोर दिदी सादर. काय झालं आता स्केल मला शोधा. हे बघा, परीक्षेच्या हॉलमध्ये आपण जातो ना, तसं मला सध्या वाटतंय की कसा पेपर असेल, काय प्रश्न असतील वगैरे, तसं मला. कारण यांना हे म्हणजे नावाजलेले गायक आहेत, तावून सुलाखून सगळे तयार झालेले गायक आहेत. त्यामुळे मला थोडंसं असं चाचपडत तयार करावं लागतं, म्हणजे स्केल वगैरे. तर आता ज्या गाण्याने मी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं, तो माझा आवडता गंमत जम्मत हा चित्रपट, त्यातलं माझं पदार्पणाचं हे गाणं मी तुमच्यासमोर सादर करते. त्याला गोड मानून घ्या. Thank you.
धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि आता थोडासा मी माझा पहिला पेपर तरी मी चांगला दिला असं मला वाटतंय तुमचा हा प्रतिसाद ऐकून. आणि आता तुमच्या समोर जे पुष्प मी सादर करणार आहे ते गंमत जम्मत या चित्रपटातीलच आहे. काय गंमत आहे बघा, म्हणजे चित्रपटाचं नाव गंमत जम्मत ठीक आहे, पिक्चर सुपरहिट, पण त्यातली गाणी सुद्धा एकापेक्षा एक सरस अशी. काय होतं, एखाद्या चित्रपटात एखादी 2 गाणी सुपरहिट होतात पण बाकीची एवढी नाही होत, पण सगळी गाणी यातली एव्हरग्रीन आहेत. आणि आजही जेव्हा तरुण पिढीच्या ओठांवर मी ही गाणी रेंगाळताना ऐकते तेव्हा मी खरोखर धन्य होते. आणि असं वाटतं अजून यौवनात मी किती जरी वर्ष पुढे गेली आणि काळ मागे गेला, काळ पुढे सरकला. दीदी का आवाज पूरा सेट में दो ना. एक मिनिट दीदी, एक मिनिट. अपना सीताराम भाई, दीदींचा आवाज आमचा आवाज पूर्ण ह्या मॉनिटर मध्ये येईल ना सगळ्या, प्लीज. हो प्लीज. ते मला काही कळत नाही, ते तुम्ही जरा हो मी टेक्निकल भाई. अगदी. हमारे सोलापुर के नामाजले हैं सीताराम भाई, बहुत बड़े साउंड ऑपरेटर हैं, बहुत बड़ा सिस्टम है इनका और कई बड़े बड़े शोज करते हैं ये. और थैंक यू सो मच सीताराम भाई, आपका बहुत शुक्रिया. क्या बात है, क्या बात है. भैया मेरे राखी के बंधन को निभाना, कळलं ना, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. मग भेटते तुम्हाला जर व्यवस्थित आवाज दिला नाही तर. बार्शी नगर परिषद, बार्शी श्री भगवंत भावोद्देशी संस्था व श्री भगवंत देवस्थान बार्शी आयोजित सूर सरगम या कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेत आहात, आनंद घेत आहात. तर मला आशा आहे श्री भगवंतानी आम्हा सर्वांचं प्रार्थना, आमची सर्वांची जी आवाज आहे कोणते पहुंच गई हो गई. आता हे जे गाणं आहे हे खरं म्हणजे चित्रपटात माझ्यावर चित्रित झालेलं नाहीये. हे गाणं चारुशीला साबळे आणि अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आहे. त्या गाण्याचे बोल आहेत अश्विनी येना. अश्विनी
हे गाणं, या गाण्याची गंमत आहे. पहिलं पहिलं गाणं आहे जे स्वर्गीय किशोर कुमार यांनी मराठीत गायलं. तर त्यांनी सचिनला अशी अट घातली होती की मला न हे मराठीतले शब्द अजिबात म्हणजे माझ्या पचनी पडत नाहीत आणि मी ते उच्चारू शकणार नाही. त्यामुळे हे वगळून जर तू त्याचे शब्द लिहिलेस तरच मी हे गाणं गाईन. आणि सचिनने ते मान्यही केलं. पण अशी गंमत झाली रेकॉर्डिंगच्या वेळेला, आळी बाणी खेळू वगैरे असे शब्द त्याच्यात आले आणि त्यांनी ते बेमालूमपणे म्हणजे ते गायलं स्वर्गीय किशोर कुमार यांनी. त्यांनाही कळलं नाही की आपण हे गाऊ शकलो असं. त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आणि मला विशेषतः की जो माझा चित्रपट होता त्याच्यात स्वर्गीय किशोर कुमार यांनी पहिलं मराठी गीत गायलं. दीदी फरमाइश है. दीदीचं एक पिक्चर आपलं साथी कोई भूला याद आया, आठवतं का गाणं हे? त्याच्यात एक गाणं होतं, आज हम तुम सनम मिलके ये वादा करे. किती लोक ऐकलेलं गाणे हाती बंद करतात? दीदी सगळ्यांनी ऐकलेलं हे गाणं. खूप आनंद आहे. हेच गाणं होतं. कारण खरोखर गंमत जमत हा जसा चित्रपट माझा सुपरहिट रौप्य महोत्सवी ठरला, म्हणजे अनेक माझे मराठी चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. पण माझी खूप इच्छा होती की मी आपलं महेश भट्ट यांच्यासोबत एक चित्रपट करावा, कारण त्यावेळेचे ते खूप नावाजलेले दिग्दर्शक होते. आणि जेव्हा मी साथी चित्रपट साईन केला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. आणि त्यात माझे कोस्टार्स होते आदित्य पंचोली आणि मोहसिन खान. तर हा जो चित्रपट आहे तो अंडरवर्ल्डवर होता. तो
इतका सुंदर त्यांनी त्याचं चित्रीकरण केलं होतं. त्यातल्या भावभावना, त्यातले सीन्स, त्यातलं नाट्य इतकं सुंदर होतं, इतकं वास्तववादी होतं की ते असं वाटायचं की अंडरवर्ल्ड मधली माणसं सुद्धा कशी गुन्ह्याकडे ओढली जातात याचं सुंदर चित्रण त्याच्यात होतं. तर या चित्रपटात माझी मध्यवर्ती भूमिका होती आणि तो सुद्धा सुपर डुपर हिट झाला. आणि मुख्य म्हणजे त्यातली गाणी नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेली खूपच हिट झाली. तर त्यातलं हे गाणं आता मी तुमच्या समोर सादर करते. पण हा तिसरा पेपर आहे त्यामुळे मला पुन्हा एकदा स्केल चेक केलं पाहिजे. वर्षाताईंच्या नंतर आपल्याला ऐकायचं स्वप्न अवस्थिताईंना, ज्यांनी अनेक पुरस्कार मिळवले आणि अनेक दिग्गज अभिनेत्री व अभिनायकांसाठी त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामध्ये शाहरुख खान आहेत, आमिर खान आहेत, अनेक इनात असेल जे तर त्या येतील. तत्पूर्वी हे गाणं दीदींचं साथी हे चित्रपट त्यांचं दीदींचं खूप हिट ठरतं. वर्षाताईंचं साथी कोई भूला याद आया, गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. आणि दीदींचं वैशिष्ट्य मला असं वाटतं सांगू इच्छितो तुम्हाला सर्वांना. एक अभिनेत्री, एक पडद्यावर जेव्हा आपण पदार्पण करतो एक अभिनेत्री, तर त्याच्यासाठी गायलं जातं, प्लेबॅक संगीत केलं जातं, पार्श्वगान केलं जातं. तर दीदीमध्ये हे दोन्ही सर्व गुण संपन्न आहेत. स्वतः ती अभिनेत्री आहेत आणि स्वतः चांगली गायिका आहेत. आणि एक विशेष अजून सांगू इच्छितो, इनको जो मायका है, मायका मैं हिंदी में बात करूं चलेगा, माहेर माहेर खूब यांना देणगी म्हणजे विरासत में मिल गई. इनके ससुर जी का नाम है संगीतकार रवि, जिन्होंने कई हिट फिल्में बनाई, हमराज जैसी बड़ी बड़ी फिल्में. इस गानों से रफी साहब जैसे लोगों का करियर बन गया, महेंद्र कपूर जी का पदार्पण हो गया, मुकेश जी की लाइफ बन गई. ऐसे थे संगीतकार रवि साहब, उनकी बहू है ये, उनके गाने हम पेश करेंगे. तत्पूर्वी ये गाना साथी. गुरु हो जा शुरू. हम मिलके वादा करें.
सारी रातों जमाती हो चांदनी रातों में याद जो आती है तेरे दीवाने को कितना तड़पाती है तेरे दीवाने को कितना तड़पाती है आज हम ये भगा थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो, खरोखर छान वाटलं आणि खरोखर मी भूतकाळात गेले. असं वाटतं की 30 वर्षांपूर्वीचाच तो कार्यक्रम आहे जेव्हा मी तुमच्या समोर असा कार्यक्रम केला होता. पण ते ह्या भव्य मैदानावर नव्हता तो कार्यक्रम, एका छोट्याशा शाळेत होता मला वाटतं. पण त्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद. परदेसी परदेसी जाना नहीं, चल छैया 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 छम्मा छम्मा बजे रे. असे एक ना अनेक हिट गाणी देऊन ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं, अशा ज्येष्ठ पार्श्वगायिका सपना अवस्थीजी यांना मी मंचावर आमंत्रित करते. सपना अवस्थीजी यांचा आवाज खरंच खूप हटके आहे. एक जादू जसं होतं तसा त्यांचा आवाज आहे. जेव्हा यांचा आवाज तालियां हो जाए प्लीज, तालियां हो जाए. आज हमारे बार्शी शहर में इस बार्शी के पवन भूमि में पहली बार दीदी ने अपने चरण लाए हैं. नारी शक्ति जोरदार तालियां प्लीज. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आप सभी को मेरा सविनय निवेदन है, आप मेरे गाने अगर आपको अच्छे लगे तो आप ज़रूर तालियां बजाइएगा प्लीज़. थैंक यू, शुक्रिया. मेरा पहला गाना है शाहरुख खान की फिल्म का, सब कुछ भुला दिया वफा का कैसा सिला दिया. सपना अवस्थी जी, इनके बारे में कुछ कहने की जरूरत नहीं है, सब लोगों को मालूम है. सारे गाने हम रोज ही सुनते दीदी, और आप हमारे इस बार्शी शहर में आए, हमारे सर्व रसिकों के लिए आप इतने अच्छे अच्छे गाणे पेश करेंगे, हे हमारी खुशकिस्मती है. आम्ही खूप सगळे भारावून गेलेलो आहोत, आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय. दीदी सगळं जोरदार गाणं होऊन जातं प्लीज, जोरदार प्लीज. क्या बात है. हॅलो, एकदा माईक चेक करूया. हा माईक दे. हेलो 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 हेलो. पीछे वाला आवाज आ रही दीदी की, पीछे मांगो, मागच्या लोकांना येते का आवाज? पीछे वालो. ओके, थँक्यू. हमने तुमसे, तुमने हमारा रिश्ता जोड़ा हमसे, एक वफा के सिवा कौन सी खता हुई थी
प्लीज सगळे सगळे पहिला प्लीज पीछे हटो प्लीज पीछे हटो इधर आओ कब बंधन छुड़ा लिया कभी दामन छुड़ा लिया ओ साथी रे ऐसा सिला दिया ऐसा सिला दिया ऐसा सिला दिया ऐसा सिला दिया तेरे वादे कोई राधे तेरे वादे कोई राधे कुछ भुला दिया ऐसा सिला दिया सब कुछ भुला दिया ऐसा सिला दिया यदि ये सबूत है आपसे प्यार करते हैं लोग सब प्लीज करिए हमारे बेटे प्लीज मैं भी आप लोगों से बहुत प्यार करती हूँ मैं आज मुंबई में आप लोगों की वजह से ही हूँ और आगे भी आप लोगों की वजह से ही रहूंगी इसलिए जोरदार ताली बजाइए शुक्रिया अब मुझे जीना नहीं सनम मैं प्यार जीना नहीं सनम अब मुझे जीना नहीं सनम मैं प्यार जीना नहीं सनम साथ कहीं तेरे वादे कोई राधे तेरे वादे कोई राधे सब कुछ भुला दिया ऐसा सिला दिया सब कुछ भुला दिया ऐसा सिला दिया कभी बंधन छुड़ा लिया कभी दामन छुड़ा लिया मेरी सांसों में तुम हो मेरी आँखों में तुम हो अगर तुम जाने गलत फहमी में तुम हो तुम्हारे देखा तुमको बना लिया तुम्हारे देखा तुमको बना लिया देखा तुमको बना लिया तेरे वादे कोई राधे तेरे वादे कोई राधे सब कुछ भुला दिया सब कुछ भुला दिया सिला दिया कभी बंधन छुड़ा लिया कभी दामन छुड़ा लिया उम्र भर सो न सके किसी की हो न सके किसी बेगाने की खातिर तुमने अपनों को भुला दिया किसी बेगाने की खातिर तुमने अपनों को भुला दिया अपनों को भुला दिया
बहुत शुक्रिया दीदी का एक गीत आया था परदेसी परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के इस गीत ने सगळं में भारावून टाकलं होतं 80s 90s इस दौर का सबसे सुपर हिट गीत था उदित नारायण जी ने इनके साथ गाया था दीदी के साथ परदेसी परदेसी जाना नहीं है मुझे छोड़कर कोई गीत प्लीज दीदी आप पेश करें बहुत अच्छा लग रहा है आप लोग इतने ध्यान से सुन रहे हैं और सब आर्टिस्टों को अप्रिशिएट कर रहे हैं बहुत अच्छा लग रहा है आपका गांव और आप लोग बहुत बहुत धन्यवाद मैं चाहूँगी कि अक्सर आपके गांव में आऊँ और बुलाई जाऊँ और बहुत बहुत धन्यवाद मोहम्मद अयाज तुमने मुझे यहाँ लाया तीनों के बीच में इतने अच्छे लोगों के बीच में वैसे भी मुझे महाराष्ट्र बहुत पसंद है मैं बहुत आई हूँ पूना भी आई हूँ कोल्हापुर शोलापुर हर जगह मुझे बुलाया गया है और हमेशा मुझे बहुत अच्छा रिस्पांस आप लोगों ने दिया है मेरे गानों को इसके लिए बहुत बहुत धन्यवाद आपका एक्चुअली दीदी विदेश ज़्यादा जाती हैं जैसे अमेरिका टूर लंदन टूर कनाडा टूर दुबई टूर साउथ अफ्रीका तो दीदी आप हमारे इस गांव में आए थैंक यू सो मच चलिए अरविंद एवरीवन रेडी अच्छा हमारे म्युझिशियन्स के लिए जोरदार तालियां ज्यांच्यामुळे आम्ही आहोत ये सगळे टाळ्या ड्रम जे आमच्या ह्या वादकांसाठी आहेत और हमारे साउंड वाले भाई साहब के लिए भी तालियां इतना अच्छा साउंड उन्होंने लगाया थैंक यू सो मच और बहुत बहुत आपके गांव को धन्यवाद कि आप लोगों ने इतना बड़ा आयोजन किया इतने आर्टिस्टों को मुंबई से बुलाया हर साल ज़्यादा से ज़्यादा बड़ा आपका प्रोग्राम महोत्सव होता जाए मैं ईश्वर से दुआ करती हूँ और बड़े बड़े आर्टिस्ट आपके गांव में आए छोड़ के मुझे छोड़ के मुझे
एक सम्मान लेना करना है आपका, प्लीज बुलाइए। बार्शीकर कार्यक्रम छोड़ के जाना नहीं। बार्शी नगर परिषद, बार्शी भगवंत बहुउद्देशीय संस्था, बार्शी भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमानाने आज श्री भगवंत महोत्सव 2025 आज उद्घाटनाचा पहिला दिवस सूरसंगम या बहारदार कार्यक्रमाने सुरुवात झालेली आहे। या निमित्ताने सर्व बार्शी रसिक प्रेक्षकांना हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज पार्श्वगायिका आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री यांच्या समेत आपण आजची संध्याकाळ अविस्मरणीय बनवत आहोत। या कार्यक्रमासाठी सर्व कलाकारांनी श्री भगवंत महोत्सव समितीच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलेले आहे। या सर्व कलाकारांचा सत्कार सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। या ठिकाणी मी या महोत्सवाचे प्रणेते माननीय माजी आमदार राजभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण सत्कार करण्यासाठी रंगमंचावर यायचे। तसेच भगवान महोत्सव समितीचे सर्व सदस्य आणि मी महिलांचा सत्कार करण्यासाठी रंगमंचावर विनंती करतो। सौ अंकिताताई, सौ कोमलताई, सौ शुभांगीताई, सौ अश्विनीताई पैकीकर, सौ नवगिरीताई, सौ मडकेताई यांना विनंती करतो की आपणही रंगमंचावर यायचंय। सर्व कलाकारांचा सत्कार करण्यासाठी आदरणीय राजभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण रंगमंचावर यायचंय। तसेच या समितीचे सदस्य व अध्यक्ष सुभाष शेठ लोढा यांनाही विनंती करतो की आपण रंगमंचावर यायचंय। तसेच सर्व महिला वर्गांना सौ अंकिताताई, सौ कोमलताई, सौ शुभांगीताई, सौ अश्विनीताई फैकेकर, सौ नवगिरीताई, सौ मडकेताई यांना विनंती करतो की आपण कृपया रंगमंचावर यायचंय। सर्व बार्शी रसिक प्रेक्षकांनी आतापर्यंत अतिशय सुंदर असा प्रतिसाद या कार्यक्रमाला दिलेला आहे। त्यासाठी मी समितीच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो आणि आभार मानतो। असाच पुढे कार्यक्रम चालू राहील, त्या कार्यक्रमाची आपण अशी साथ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। सोलापूरचा बुलंद आवाज आणि प्रति मोहम्मद रफी म्हणून परिचित असलेले महाराष्ट्राचा महागायक विजेता श्री मोहम्मद अयाज यांचा सत्कार करतील। या महोत्सवाचे प्रणेते आमचे आशास्थान, आमचे हृदयस्थान आदरणीय माजी आमदार राजभाऊ राऊत यांना विनंती करतो की आपण मोहम्मद अयाज यांचा सत्कार करावा। आमदार साहेब नमस्कार, आमचे भाग्य। मी आमदार साहबांचं नाव म्हणजे इतकं मोठे विकास काम है सर, इनके बदले में क्या बोलूं, बहुत छोटा कलाकार हूं सर मैं। आपने हमको बुलाया और बड़ा किया, थैंक यू सो मच। यानंतर आज आपल्याला लाभलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सौ स्वप्नाताई अवस्थी यांचा सत्कार सौ कोमलताई यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सन्मान सत्कार करावा। यानंतर आज आपल्याला लाभलेल्या सिने अभिनेत्री वर्षाताई उसगावकर यांचा सत्कार सौ अश्विनीताई पैकेकर व मडकेताई यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। अश्विनीताई पैकेकर, मडकेताई। आणि आपलं आमचे निवेदिका भाग्यश्री चव्हाण मॅडम, प्लीज तुमचा सन्मान। यानंतर आपल्या बार्शीची कन्या पार्श्वगायिका बेलाताई सुलाके यांचा सत्कार टाळ्या आपल्या ताईसाठी राऊत आणि शुभांगीताई राऊत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो।
बार्शीची कन्या हे बार्शी नाव जगभरात त्यांनी लौकिक केलेलं आहे. देश विदेशामध्ये त्यांनी आपल्या बार्शीचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. अनेक चित्रपट मालिका मोठे मोठे सर्व कार्यक्रम महिलांना करतो. विनंती करतो की आपण फोटो सेशनसाठी उभा राहतील. नाही आपण की मैं चाहता हूँ कि इथं सपना अवस्थिताईंची सुपुत्री आलेली आहे. प्लीज कमॉन सेज पंखुरी जी प्लीज यहाँ त्यांचा रखिए. सत्कार नवगिरे ताई करतील. एक मिनट. पंखुरी जी एक बड़ी है मैडम की, आज मुंबई से आई हैं. भविष्य मैडम भैया भविष्यताईंचा सत्कार करतील. मॅडम तुम्ही आप ही करो चालेल. नोकरी मॅडम तुम्हीच करा. अँकर आजच्या भाग्यश्रीताई चव्हाण यांचा सत्कार नवगिरीताई करतील. टाळ्या होतो जोरदार. जोरदार टाळ्या सर्व कलाकारांसाठी. चला हवा येऊ द्या, टाळ्यांचा आवाज येऊ द्या. थँक्यू सो मच. खूप वेळ कमी आहे. या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त परफॉर्मन्स आपल्याला द्यायचं. आता मला असं वाटतं की हाँ एक फोटो सेशन हो जाए दीदी आपके साथ सब लोगों की. तसेच या कार्यक्रमात या सर्व पार्श्वगायकांना म्युझिकची साथ दिलेले सर्व वाद्यवृंद कलाकार, राम चौगुले तबला, करण भोसले ढोलक ढोलकी, सिद्धेश्वर दनाने पॅड, विनोद सावंत साइड रिदम, राजकुमार बेले कॉन्गो, अय्याज भाई शेख सेक्सोफोन, अविनाश इनामदार कीबोर्ड, उद्धव जाधव बेट गिटार, शंकर वाघमारे गिटार, या सर्वांचं मी समितीच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि त्यांचं शुभ सुमनांनी स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण एक ग्रुप सॉन्ग गायचं का? एक गाण्याची फरमाईश आहे त्याच्या ओके, 4 प्लीज, महिने. प्लीज. तुम्ही माझ्याबरोबर गाल का? प्लीज. चेक 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 चेक. तर खाली मॉनिटर खोल थोडासा दादा, थोडासा चेक चेक. हे काय कुठलं घेऊ तुम्ही सांगा. चेक चेक गेलो चेक. मला या गाण्याची खूप फरमाईश आलेली आहे. चेक. बहुत सालों से मैंने ये गीत नहीं गाया है, लेकिन बार्शीकरांना नाही म्हणू शकत नाही मी, त्यामुळे मी प्रयत्न करणार आहे. बार्शीकरों की फरमाइश सराखों पर. अयाज भाई, आप मेरा साथ दे रहे हैं? जी 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 आया. थोड़ा सा खोल भैया, थोड़ा सा और खोल दो प्लीज. चेक हेलो हेलो चेक. कोशिश करके देख ले दरिया सारे
दीदी थांबा तिथंच तुम्ही थांबा तुम्हाला बार्शीकडे सोडणार नाहीत मैं चाहता हूँ कि सपना दीदी प्लीज कम ऑन स्टेज वर्षाताई 2 मिनिटांसाठी आपण प्लीज आपण त्या वीर जवानांसाठी एक गाणं ग्रुप सॉन्ग गायचं हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए दीदी आप बैलेंस हाँ मेरा ये एक्चुअल हम लोग ग्रुप सॉन्ग इसलिए ले रहे हैं कि हमारे देश के उन वीर जवानों के लिए है जिन्होंने अपना खून बहाकर हमारे हिंदुस्तान को आजाद किया। आज हम ऐसे खुश किस्मत बैठे हैं। भैया थोड़ा हमारे माइक खोलो ना भैया, ज्यादा खोल दो प्लीज, ये आवाज नहीं आ रहा। पहले अच्छा था देखो, खोल दो पूरा। ये देखो यहाँ पे भी नहीं आ रहा आवाज, वहां पे भी नहीं आ रहा। चेक 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 हेलो, हाँ आता है तो अजून थोडंसं। थँक्यू 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 वाढवा, थँक्यू। हेलो मेरा कर्मा तू मेरा कर्मा, मेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू।
आम्हाला सगळ्यांना बोलवलं, वर्षाताई आल्या, सपना जी आई है और अयाज भाई, आपने भी बहुत चार चांद लगा दिए, बहुत मजा आया. खूप खूप धन्यवाद. भगवंताचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर कायम राहो हीच सदिच्छा. खूप खूप धन्यवाद. अच्छा, और क्या चाहिए? 15 अगस्त लगने की थी आता घ्या सर. अच्छा, एक लाइन क्योंकि दीदी के गाने भी फरमाइश है, चले छैया छैया. वर्षाताई जी गाणे अजून बाकी आहेत. चोरीचा मामला काय सांगा ना, क्या बात है. बरेच मामा थांबलेले आहेत, पण सगळ्यांना भूक लागलेली दिसते. चलो छैया छैया दीदी, आपको छोड़ेंगे नहीं लोग हमारे पास.